नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा स्वागत आहे सुष्मिताच्या ब्लॉगमध्ये। तर आज आहे संडे आणि आजचा दिवस सुट्टीचाच दिवस। काल सॅटर्डे होता, सॅटर्डेचा ब्लॉग तुम्ही बघितलाच असेल। हा आहे संडेचा ब्लॉग, तर तुम्ही पाहिलंच असेल मागच्या ब्लॉगमध्ये। तर सगळी पोरं घरी आली होती, त्यांना मस्त ट्रीट दिली बिर्याणीची, ते मागच्या ब्लॉगमध्ये तुम्ही पाहिलंच असेल। कारण सॅटर्डे संडे हा सॅटर्डे संडे त्यांना अवेलेबल होता, त्याच्यानंतर त्यांचे एक्झाम सुरू होत आहेत। त्यानंतर त्यांना काही यायला भेटेल वेळ लवकर, जोपर्यंत सुट्ट्या लागत नाही तोपर्यंत। तर मग त्यांना म्हटलं होतं या, तर ते आलेत। आणि आता सकाळी आम्ही लवकर उठलो 8 वाजता सगळेजण। सुट्टी त्याच्यामुळे काही थोडंसं चालतंच उशिरा, बाकी फक्त पोरं वगैरे आणि आहो सकाळी लवकरच जातात 6-6:30ला खेळायला। तर ते सगळे खेळायला गेले होते वरती मॉर्निंगला आणि आले। मग आम्ही मस्त तोपर्यंत तोपर्यंत नाश्ता बनवला, छान चहा पोहे बनवले। पोरांना माझ्या हातचे पोहे खूप आवडतात, त्यामुळे दरवी पोहे बनवते। बाकी दुसरं ते काही त्यांना एवढं त्यांना आवडत नाही, म्हणजे उपीट वगैरे तसलं काही एवढं आवडत नाही, त्यांना पोहेच आवडतात। आणि मग इकडे आले की मला ते पोहे बनवायला, तर पोहे आणि चहा बनवला होता। तर दुपारच्या जेवणाची तयारी झालेली आहे। तर मी मगाशीच कुकर लावून ठेवला, मी डाळ शिजवून ठेवली आणि बटाटे उकडून ठेवले, कारण कुकर गार व्हायला वेळ लागतो म्हणून ते उकडून ठेवलं, म्हणजे माझे बाकीचे कामं आवरच तोपर्यंत ते गार होईल कुकर। तर चला आता मी मस्तपैकी सांबर बनवते आणि डोसा तर गरम गरमच बनवणार आहे। आणि मामा मामी येत आहेत, त्यांना बाहेर जायचं ते तसंच येता माझ्या घरी येणार आहे, कारण याच रूटनी ते त्यांना जायचं तिकडे ते जाणार आहेत। तर म्हटले येत आहे तर तुला भेटून जातो, म्हटलं चालेल। तर आणि पोरं आता गेले जातात मस्तपैकी क्रिकेट खेळायला, पोरं काय इथं थांबत नाही, इथं आल्यानंतर नुसतं खेळायला जातात। आणि मग आता सानिका सिद्धी वगैरे ते मला हेल्प करतायत। त्यांनी आता मस्तपैकी घरबीर आवरून ठेवलेलं आहे। ते आले की मला टेन्शन नसतं, मला जास्त काही बघावं लागत नाही घरातलं, मला फक्त स्वयंपाकाचं बघावं लागतं। स्वयंपाक बघितला, बाकी मग भांडी वगैरे काय असतील म्हणजे झाडून वगैरे म्हणा ते दोघी करून टाकतात, त्यामुळे लोड येत नाही जास्त मला, त्यामुळे जरा निवांत वाटतं। आणि सानू आली की तुम्हाला माहितीच आहे, ते वेगवेगळी पायाची मसाज करून देते। इथं कांदा टोमॅटो मिरची कापून ठेवलेली आहे। आता हे मी सांबर बनवणार आहे आणि मी तसंच काय म्हणतात त्याला मेमरी लॉस आला, तर शेवग्याची शेंग उकडायला ठेवलेली, म्हणजे नाही का डायरेक्ट सांबारमध्ये टाकल्यानंतर वेळ लागतो ना उकडायला, म्हणून त्याच्यापेक्षा आधी थोडीशी उकडून घेते आणि तेच पाणी आपण सांबारमध्ये टाकायचं। ते सांबार बनवते छानपैकी आणि तसंच साईड बाय साईड चटणीची तयारी करते। म्हणजे चटणी म्हणजे बटाटा चटणी, मी काय खोबऱ्याची चटणी वगैरे बनवणार नाही, कारण इतकी काय कोणाला आवडत नाही खोबऱ्याची चटणी, त्याच्यामुळे मग उगाच वाया जाते बनवलेली। मग मी आपली छान बटाट्याची चटणी म्हणजे शेंगदाणे चटणी बनवणार आहे बटाट्याची। तर तयारी झाली, आता मी सांबार बनवते, नाही आता सांबार झाल्यानंतरच दाखवते। बाकी माझं असंच असतं, थोडं काम करते बसते, थोडं काम करते बसते, कारण जास्त उभं राहिलं की पाय वगैरे दुखतात, त्यामुळे मी जास्त इतके पण कामं करत नाही। सांबार रेडी झालेला आहे, त्यानंतर मी तुम्हाला दाखवायला जेवण घेताना। आणि इथे बटाट्याची चटणी छान रेडी झालेली आहे आणि आता फक्त गरमागरम डोसे बनवायचे बाकी आहेत। तर अशा प्रकारे माझा स्वयंपाक झालेला आहे आणि बसले अभ्यास करत, तिचं असाइनमेंट तिने कानात कॉर्ड लावून असाइनमेंट लिहायची कामं चाललेली आहेत। तिचं आत्ता शिक सुरू झालेला आहे आणि इस बाथरूम में कुछ अलग ही शोर मचा जा रहा है, शोर ही शोर सुनाई दे रहा है बाथरूम में से। पोरं खूप मस्तीखोर आहेत, खूप मस्ती करतायत दोघं जण। यांची वेगळीच मजा चाललेली आहे। आमचे आहो ते राहिलेलं टिपवायचं थोडंसं काम बाकी होतं फिनिशिंगचं, ते काम करत आहेत। कुठे गेले आमचे आहो, इथं बसलेले आहेत। गरम गरम
जमते का आज लावून जमते का काय काय असतंय ते खाली राहू दे नको घेऊन बस अक्षर चेंज करून टाका नाही आधी नाही नाही मास्टरशेफ इंडिया गर्मा गर्म डोसे बनाने का काम चल रहा है. मागच्या वेळेस चांगले झाले होते. आमच्या सुगरणी डोसे करायला बसले. आम्हाला आई तर खायला मिळाले आज पहिल्यांदा. मला तरी आमच्या दोघं असा निवांत बसून गरमागरम डोसे येत चालले होते मस्त पोट भरून. चांगला खतरनाक. मला करायला देतच नाही. आता मग सेकंड वार आता दुसरं अजून पीठ येईल ना त्याचं तू बनवत बस. तिचे पाय दुखले की तू कर. ए हिरोईन ए हिरोईन केस कशी झाली पूर्ण. केस कशी झाली. सगळी केस उडाली. टेम्पो मध्ये नवरी पुढं आम्ही कलावऱ्या नवरी सोबत. आमच्यावर मावली तर वराडाचं काय ग बाळा. नंबर ओळखीचं वाटतंय मला. आता खतरनाक. मला माहित नाही कोणाला काय वाटत. पस्तावा येत असं नाही एवढे मेवना मेवणी. मला नाही वाटत कुणाला आतापर्यंत एवढे मेवना मेवणी असतील. अहो 2 किंवा एखादंच लय तर लय असं हे असतं. तुम्हाला एवढे सारे भेटलेत आणि ते पण एवढे मोठे मोठे भेटलेत. मैत्रीण पण झाली काहीची. तिच्यासोबतच स्लाइड खेळते. तर अशा प्रकारे आजचा दिवस फुल ऑन मस्ती धमालमध्ये गेलेला आहे. सगळी चिल्लर पार्टी आली होती. संडे कसा गेला सॅटर्डे संडे कळलं पण नाही. 2 दिवस असे सरकन गेल्यासारखे वाटले. पोरं असली की जरा मजा वाटते. मजा मस्ती चालू असते त्यांची सारखी सारखी. दिवसभर खूप हसले वगैरे गप्पा टप्पा मारल्या
त्यात मामा मामींनी सरप्राईज दिलं येऊन. त्यांचा फोन आला होता की आम्ही येतोय, परत ते म्हटले नाही येणार. मग आम्ही परत निवांत झालो आणि त्यांनी अचानक सरप्राईज दिला आम्हाला. आणि मग आता ते सगळेच गेलेत. आता अख्खं घर एकदम शांत झालं आहे. सगळी पोरं गेलेली आहेत आता घरी, कारण उद्या मंडे आहे आणि त्यांची स्कूल कॉलेज आहे ना, आता एक्झाम सुरू होत आहे, त्याच्यामुळं त्यांना आता वेळ भेटणार नाही. तर सगळी पोरं आता त्यांच्या घरी गेलेली आहेत. तर पूर्ण घर शांत झालेलं आहे. नाही तर 2 दिवस असा कल्ला चालला असताना छान वाटतं. असं मजा मस्ती येते, खूप भारी वाटतं, फ्रेश वाटतं. तर आजचा हा ओव्हरऑल ब्लॉग, डेली ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर नक्की कमेंट करून सांगा. भेटूया पुढच्या ब्लॉगपर्यंत. तोपर्यंत तुमची काळजी. पण सगळ्यात महत्त्वाचं कमेंट करून सांगा की ब्लॉग कसा वाटतोय ते. आणि जेवढं तुम्ही बेबी शॉवरच्या ब्लॉगला प्रेम दिलं ना, तितकंच डेली ब्लॉग्सला द्यायचं आहे. तर मी पटापटा असे छान रोजच्या रोज ब्लॉग टाकेल, नाही तर मग मी लेट पोस्ट करेल. मग बघा आता तुम्ही ठरवा की तुम्हाला ब्लॉग कधी हवेत. तुम्हाला जर डेली ब्लॉग पाहिजे असेल तर तुम्हाला भरपूर शेअर करावं लागेल. आणि सगळ्यात महत्त्वाचं सबस्क्राईब करा, भरपूर सपोर्ट करा. तुमच्या सपोर्टमुळे इथपर्यंत पोचले. तुमचं खूप सारं प्रेम आहे माझ्यावर, त्यामुळे तुम्ही खूप आतुर असतात माझ्या ब्लॉगसाठी आणि मला खूप छान वाटतं. तर चला, असंच प्रेम देत राहा, असं सपोर्ट करत राहा. जास्तीत जास्त तुमच्या नातेवाईकांपर्यंत वगैरे फ्रेंड्सला माझं यूट्यूब चॅनल शेअर करा. आणि अशा नवनवीन ब्लॉगसाठी स्टे ट्यून, स्टे कनेक्टेड. तुमची काळजी घ्या. आपण भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.